शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे आता टिकटिक वाजलेलं बघितलं तर तो आहे दूध काढणी यंत्र म्हणजे मिल्किंग मशीन मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट. त्याला म्हणायचं पल्स फिल्टर. हा पल्स फिल्टरचं काम कसं असतं माहिती आहे शेतकरी मित्रांनो? एक वेळेस एक साईडचे दोन सर दाबणे आणि दुसऱ्या वेळेस दोन साईडचे दोन सर दाबणे. म्हणजे हा जो पल्स फिल्टर आहे ना, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये कसे कसे पार्ट असतात आणि त्याचं कार्य काय आहे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, असा प्रकारचा पल्स फिल्टर असतो. ह्याच्यामध्ये हा इनलेट आहे. हा इनलेट काय करतो? तुमच्या बकेटमधली हवा ज्यावेळेस तुमचं व्हॅक्यूम पूर्णपणे पॅक होईल त्याच्यानंतर हा पुढे दोन हे जे आउटलेट आहेत, हे आउटलेट पुढे तुमच्या क्लॉला जोडलेले असतात. तुमच्या क्लॉमधली पण हवा पॅक होईल त्यावेळेसच हे पूर्णपणे कार्य करणार आहे. जोपर्यंत तुमची हवा पुढं क्लॉमध्ये लिकेज असेल किंवा तुमच्या सडामध्ये लिकेज असेल तोपर्यंत हे काम करणार नाही. ज्यावेळेस तुमची सगळीकडची हवा क्लोज होईल म्हणजे तुमचा व्हॅक्यूम पूर्णपणे क्लोज होईल त्याच वेळेस हे काम करणार आहे. हे काम कसं करतं मित्रांनो? याच्यामध्ये 4 प्रकारचे रबर आहेत. या साईडला 2 आहेत आणि या साईडला 2 आहेत. तुमचं काम कसं करतं मिल्किंग मशीन मधलं पल्स फिल्टर? तर मित्रांनो, तुमचं ज्यावेळेस हा तुमचा क्लॉ आहे, तो क्लॉमध्ये 4 तुमचे लायनर असतात आणि 4 लायनर काय करतात की तुमच्या सडाला लावले असतात आणि सडाला लावल्यानंतर ज्यावेळेस तुमची हवा पॅक होईल तो व्हॅक्यूम खेचत असतो आणि व्हॅक्यूम खेचल्यानंतर ज्यावेळेस व्हॅक्यूम खेचल त्यावेळेस काम काय असतं माहिती आहे? हे तुमच्या लायनरच्या जे तुमचे लायनर आहेत त्याच्यापेक्षा लवचिकचं रबर असते. तुमचा लायनर जर हार्ड असेल तर त्याच्यापेक्षा थोडासा लवचिक हा रबर असतो, दोन्ही साईडचे रबर, आणि तुमचा लायनर थोडासा हार्ड असतो. मित्रांनो, तुमच्या लायनर मधला ज्यावेळेस तुमचा लायनर दाबला जाईल, लायनर दाबल्यानंतर पूर्णपणे लायनर क्लोज झाल्यानंतर तुमचं ज्या साईडनं तुमची हवा फ्लो होते म्हणजे हवा व्हॅक्यूमचा फ्लो होतोय त्या साईडचा रबर पूर्णपणे आतमध्ये ताणला जातो आणि आतमधले ताणल्यानंतर याच्यामध्ये जो तुमचा एअर सेक्शनचा जो सेक्शन असतं ते ताणल्यानंतर एअर सेक्शन ओपन होतं आणि एअर सेक्शन ओपन झाल्यानंतर हवा क्लोज होते त्यामुळे लगेच बाहेर सुटला जातो आणि ज्यावेळेस त्यानंतर दुसऱ्या साईडचा एअर जो क्लोज आहे तो हा रबर ताणला जातो आणि ज्यावेळेस तुमची इकडचा रबर ताणल्यानंतर इकडची हवा क्लोज होते आणि त्याच्यानंतर हा या साईडला येतो. याच्यामध्ये 3 सेक्शन असतात. हा मधला जो असतो सेक्शन तो हा व्हॅक्यूम इनलेटचा असतो आणि 2 साईडचे 2 सेक्शन हे व्हॅक्यूमचे आउटलेट असतात. म्हणजे तुमचं या साईडचं एक दाबण्यासाठी एक काम करतो आणि या साईडचं दाबण्यासाठी एक काम करतो. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जे 4 रबर आहेत, तुमचा हा टिकटिक वाजायचा जर पल्स फिल्टर बंद झाला तर हे 4 रबर तुम्ही चेक करायचे असतात. हे 4 पैकी कुठला तरी एखादा रबर खराब झाला असेल किंवा मुंग्याने कुरतडला असेल तर तुम्हाला हे 4 पैकी कुठला पण रबर किंवा 4 पण 1 टाइम तुम्हाला रबर बदलायची गरज असते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला घरच्या घरी हे सर्व्हिसिंग करता येतं. फक्त खोलताना आणि जोडताना व्यवस्थित काळजी घ्यायची. याच्यामध्ये जे छोटे छोटे पार्ट आहेत, छोटे छोटे नट आहेत, हे नट व्यवस्थितपणे खोलायचे आणि व्यवस्थितपणे बसवायचे. अशा पद्धतीनं तुम्ही हा तुमचा पल्स फिल्टर घरच्या घरी तुम्ही दुरुस्त करू शकता. धन्यवाद.